आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जो काय आपला 85% स्टेट कोटाचा काउन्सिलिंग होतो ना, गव्हर्नमेंट प्रायव्हेट तसंच जे काय आपले सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत, MBBS, BDS, BMS, BHMS फिजिओथेरपी कोर्ससाठी किंवा मग BSLP, BPO अशा कोर्ससाठी पण तर त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटमध्ये काउन्सिलिंग मध्ये किती विद्यार्थी ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताय आणि कोणत्या कॅटेगरी मधून किती विद्यार्थी जे आहेत ते काउन्सिलिंग मध्ये फॉर्म फिल करून जे आहेत ते राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 अशा काउन्सिलिंगला पार्टिसिपेट करताय, तर त्यांचा एक डाटा मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे। तर पहा, सर्वात अगोदर जर आपण लास्ट इयरचा विचार केला तर लगभग 3 लाख मुलांनी जे आहे जवळपास महाराष्ट्रामधून नीटची एक्झाम दिली होती। त्यामध्ये जवळपास 2 लाखाच्या आसपास जे आहेत ते मुलं नीट एक्झाम क्वालिफाय झाले होते आणि त्याचबरोबर जेवढे मुलं क्वालिफाय झाले होते तेवढे मुलं काउन्सिलिंग मध्ये भाग घेतात असं कंपल्सरी नाहीये, कारण बरेच मुलं असे पण असतात की ज्यांना एक सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळतं पण फीस प्रॉब्लेम मुळे ते कॉलेजला नाही जॉईन करू शकत आणि त्यांना फक्त MBBSच करणं असतं, त्याच्यामुळे ते काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट न करता डायरेक्ट ड्रॉप करून जे आहे ते पुढच्या वर्षी नीट एक्झाम देऊन परत काउन्सिलिंग करण्याचा विचार करतात। किंवा मग काही मुलं असे असतात ज्यांना की BMS मिळतं गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट वालं, पण तिथून त्यांना करायचं नसतं किंवा मग त्यांना जे आहे ते एक MBBSच करायचं असतं, म्हणून एक तर ते ड्रॉप करून परत नीट एक्झाम देतील किंवा मग दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन कमी फीस वाले जे प्रायव्हेट कॉलेज राहतात किंवा मग जे काय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहतात तिथे ऍडमिशन करून तिथून आपली डिग्री कंटिन्यू करायचा विचार करतात। किंवा काही मुलं असे असतात की ज्यांना एम्स सारखं किंवा जिपमर सारखं एक कॉलेज मिळतं म्हणून ते स्टेट काउन्सिलिंग मध्ये भाग न घेता डायरेक्ट ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करून तिकडे त्यांची जी आहे ती सीट बुक करतात। त्यामुळे जेवढे विद्यार्थी क्वालिफाय होतील तेवढे विद्यार्थी जे आहे ते काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करतात असं काहीच नसतं। तर आपण एक जर डाटा बघितला लास्ट इयरचा 2024चा तर जवळपास 59,132 विद्यार्थी जे आहेत ते नीट काउन्सिलिंगचे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते राऊंड 1च्या टाइमला त्यांनी भरला होता। राऊंड 3 मध्ये 1,500 ते 2,000 विद्यार्थी याच्यामध्ये ऍड होऊ शकतात, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याच्यामध्ये जर आपण कॅटेगरीनुसार बघितलं तर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 7,485 मुलांनी फॉर्म फिल केला। ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 2,610 मुलांनी जे आहे ते काउन्सिलिंग मध्ये अप्लाय केलं होतं। FJ कॅटेगरीसाठी 1,773 मुलांनी फॉर्म भरला होता। NTB कॅटेगरी मधून 1,302 मुलांनी जे आहे ते या ठिकाणी अप्लाय केलं होतं। NTC कॅटेगरीचा जर विचार केला तर 2,852 मुलं जे आहे ते काउन्सिलिंगला लास्ट इयर फॉर्म फिल केलेला होता। NTD कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 1,751 मुलांनी जे आहे ते 2024 मध्ये काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला होता। त्यानंतर जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 15,998 मध्ये जवळपास 16,000 मुलांनी जे आहे ते काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून चॉईस फिलिंग साठी किंवा राऊंड 1 पासून लास्ट राऊंड पर्यंत या ठिकाणी ऍडमिशनला प्रयत्न केला होता। त्याचबरोबर जर आपण ACBC नवीन रिझर्वेशनचा विचार केला तर 4,851 मुलांनी जो आहे तो 2024 मध्ये काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता। EWS कोट्याचा जर आपण विचार केला तर 4,613 मुलांनी मागील वर्षी जे आहे ते काउन्सिलिंग मध्ये भाग घेतला होता। आता ही जी संख्या आहे याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल आणि त्याचबरोबर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत टोटल गव्हर्नमेंटच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्या पण शेअर करेल। मग तुम्ही त्या कॅटेगरीच्या जेवढ्या जागा आहेत तेवढा जर तुमचा ह्या कॅटेगरीचा रँक जो आहे ना असा जर रँक आला SML लिस्ट मध्ये 2025च्या तर तुम्हाला एक गव्हर्नमेंट MBBS कॉलेज 100% मिळू शकतं। त्याचबरोबर जर आपण सेमी गव्हर्नमेंटच्या सीट जर ऍड केल्या गव्हर्नमेंट बरोबरच आणि आपण जर आपला कॅटेगरी रँक तेवढा येतो हे जर कन्सिडर केलं किंवा तेवढा जर आला आपला 2025च्या SML लिस्ट मध्ये तर तुम्हाला 101% जे आहे ते MBBS कॉलेज मिळण्याचा चान्स बनू शकतो। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBSच्या टोटल जागा कॅटेगरीनुसार किती आणि किती कॅटेगरी रँक पर्यंत तुम्हाला सीट मिळू शकतं याची सविस्तर माहिती शेअर करेन। तर पहा, तुम्हाला जर महाराष्ट्र स्टेटची स्टेट कोट्याची काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग जर आमच्या थ्रू करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती शेअर करू। त्याचबरोबर येणारी प्रत्येक अपडेट जर तुम्हाला एकदम क्विक आणि डिटेल मध्ये एक्सप्लेन करून हवे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, ती पण आम्ही तुम्हाला या चॅनलवर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू। जर तुम्हाला PDF किंवा मग कॉलेजची लिस्ट जर हवी असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला ती पण तिथं एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड करण्याचा नक्की प्रयत्न करू।